2025 मध्ये सोनम वांगचुक यांच्या HIAL हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड लर्निंग वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्तुपा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असे इनोव्हेटिव्ह वेज लर्निंगशी संबंधित त्यांनी हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड लर्निंग स्थापन केलं. 2018 मध्ये तेव्हाच्या सरकारनं त्यांना जे आहे प्रशासनानं त्यांना तब्बल 54 हेक्टर एवढी जमीन लीजवर 40 वर्षासाठी अत्यंत नाममात्र किमतीमध्ये जे आहेत सोनम वांगचुक यांच्या ट्रस्टला त्या ठिकाणी दिली. आणि आता म्हणजे 2023 नंतर ज्या हाय पॉवर्ड कमिटी आली आता ऑगस्ट 2025 मध्ये 2018ला त्यांना दिलेली जी 54 हेक्टर जमीन होती HIAL साठी ती रिवोक करण्यात आली, त्यांच्याकडून वापस घेण्यात आली. त्याच्यानंतर सोनम वांगचुक त्याचबरोबर त्यांच्याशी संबंधित LAB आणि KDA म्हणजे कारगिल डेमोक्रेटिक अलायन्स त्याचबरोबर लेह अपेक्स बॉडी यांचे कार्यकर्ते जे आहेत उपोषणावर बसले. शांततेने हे उपोषण चालू होतं. 14 दिवस हे उपोषण त्या ठिकाणी चाललं. पण पुन्हा मी म्हणतोय टायमिंग ऑगस्ट 2025 मध्ये त्यांचे जे 54 हेक्टर ही जमीन त्यांच्याकडून काढून घेण्यात आली. त्याच्यानंतर त्यांनी हे आंदोलन उग्र केलं. शांततेच्याच मार्गाने ते त्या ठिकाणी करत होते आणि आज ज्यावेळेस त्याला हिंसक स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालं अशा प्रकारच्या बातम्या त्या ठिकाणी यायला लागल्या की काँग्रेसचा जो आहे काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्याला जे आहे एक प्रकारे फूस लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. हे आंदोलन आपल्या हातातून निघतंय, हिंसक होतंय. या अनुषंगानं 14 दिवसाचं आंदोलन जे आहे सोनम वांगचुक यांनी त्या ठिकाणी बंद केलं आणि या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आल्या. माझ्या मते या आंदोलनाला अशा प्रकारचं स्वरूप देणं की प्रचंड प्रमाणामध्ये तिथे असंतोष आहे, झेनझीचा हा त्या ठिकाणी असंतोष आहे आणि जसं बांगलादेशमध्ये झालं, नेपाळमध्ये झालं त्याची सुरुवात लद्दाख मधून होतीये की काय असं जर कोणी म्हणत असेल तर माझ्या मते आपण या सगळ्या चर्चेला एका चुकीच्या डायरेक्शनला त्या ठिकाणी घेऊन जातोय. असा बिलकुल त्या ठिकाणी काही प्रकार नाही. हे खरं आहे की तिथल्या लोकांचा जो आहे विकास झाला. हे खरं आहे की कल्चरल आयडेंटिटीशी संबंधित सांस्कृतिक जे आहे त्यांची आयडेंटिटी असावी, त्याचबरोबर त्यांना स्वायत्तता मिळावी म्हणून स्टेटहुड डिमांड राज्याची त्यांची मागणी, त्याचबरोबर त्यांच्या प्रदेशाला जे आहे 6th शेड्यूल मध्ये 6व्या अनुसूचीमध्ये त्यांचा जो आहे समावेश व्हावा. जसं नॉर्थ ईस्टर्न स्टेट्समध्ये AMTM स्टेट्स आम्ही ज्याला म्हणतो आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम यांना जसं 6व्या सूचीमध्ये आपण टाकलेलं आहे तसंच लद्दाखला 6व्या सूचीमध्ये टाकलं तर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये स्वायत्तता मिळेल. तिथल्या लोकांना जे आहे त्यांच्या लँडशी संबंधित राईट्स मिळतील. हा सगळा त्यामध्ये भाग आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. म्हणजे फक्त ब्लॅक अँड व्हाईट मध्ये पाहणं की फक्त हा लोकांचा त्या ठिकाणी संघर्ष आहे किंवा झेनझी मुवमेंट आहे याला असं पाहायला आपल्याला नको. काही त्याच्यातले ग्रे शेड्स आणि पर्पजफुली ते ग्रे शेड्स मी या चर्चेच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर आणखी माझे 2 जोड प्रश्न आहेत, फक्त थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे कारण आपल्याला आणखी एक विषय कव्हर करायचा आहे. यापूर्वी लडाख हा जम्मू काश्मीरचा संयुक्त सगळा एकत्रित भाग होता. जम्मू काश्मीर हा कायम कशा पद्धतीनं पेटलेला असायचा काही फुटीरतावादी शक्तींच्या प्रभावामुळे ते आपण बघितलंय. पण लडाखमध्ये सुद्धा अशा पद्धतीची जाळपोळ होणं आणि यापूर्वी संविधानिक मार्गाने जी मागणी केली जाते लडाखवासियांकडून त्याची दखल घेण्यात कुठेतरी केंद्र सरकार कमी पडतंय. ही भावना लडाखमध्ये वाढणं धोकादायक नाही का? नक्कीच ही भावना जी आहे ती त्या ठिकाणी आहे. पण माझ्या मते सौरभ या म्हणजे जसं आतापर्यंत नेहमीच भरपूर आंदोलनं झालेली आहेत त्याच्या मागण्या ज्या आहेत त्या रास्त आहेत. पण त्याला जर हिंसक स्वरूप येत असेल जे आतापर्यंत झालं नाही तर मला खरोखरच वास येतो. खरोखरच यामध्ये जे आहे पाकिस्तानचा काही हात आहे का? पाकिस्तानचा जरी नसला तरी आउटसाइडर्स म्हणजे जम्मू आणि काश्मीरच्या व्हॅली मधल्या काही लोकांचा त्यामध्ये हात त्या ठिकाणी आहे का? ही सुद्धा शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. आज घडीला आपल्याकडे खूप नाहीयेत. काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी फक्त भीती त्या ठिकाणी बोलून दाखवली. पण आतापर्यंतचा लद्दाखचा इतिहास पाहता त्याचबरोबर त्यांची आंदोलनं पाहता हे जे आहे ॲब्रेशन आहे, हे जे आहे अत्यंत विपरीत असं झालेलं आहे. आणि जर हे अशा प्रकारचं विपरीत झालं असेल आणि मी जशी टायमिंग सांगितली म्हणजे एक तर सोनम वांगचुक पण त्याहून पलीकडे बांगलादेश, नेपाळ याचा संदर्भ त्या ठिकाणी येतोय, पाकिस्तान त्या ठिकाणी जळतोय, भारताविरुद्ध जे आहे त्याचा द्वेष आणखी वाढलेला आहे. मग या सगळ्या अनुषंगानं पाकिस्तानचा किंवा त्यातल्या त्यात काश्मीर व्हॅली मधल्या काही लोकांचा, काही संघटनांचा याला जे आहे फूस लावण्यासाठी किंवा याला हिंसक बनवण्यासाठी काही रोल काही सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. सर आणखी एक विषय आहे त्या संदर्भात प्रेक्षकांना माहिती देऊन मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. संयुक्त राष्ट्रांच्या सभेत भारताने पाकिस्तानला सुनावलंय. खैबर पख्तूनवा इथल्या नागरिकांवर झालेल्या हवाई हल्ल्यावरून भारताने संयुक्त राष्ट्रांसमोर पाकिस्तानवर टीका केली आहे.
स्वतःच्या लोकांना मारणाऱ्यांनी दुसऱ्यांना मानवी हक्कांबद्दल शिकवू नये असे खडे बोल भारतीय राजदूत क्षितिज त्यागी यांनी सुनावले। आपल्या भूभागाची हाव बाळगण्याऐवजी पाकिस्ताननं बेकायदेशीररित्या बळकावलेला भारतीय भूभाग रिकामा करून द्यावा। जीवनावश्यक वस्तूंवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था, लष्करी वर्चस्वानं गोंधळलेली राज्यव्यवस्था आणि छळानं कलंकित झालेल्या मानवी हक्कांना वाचवण्यावर लक्ष केंद्रित करावं, तर पाकिस्तानचं चांगलं होईल असंही ते म्हणाले। Mr. Vice President, a delegation that epitomizes the antithesis of this approach continues to abuse this forum with baseless and provocative statements against India. Instead of coveting our territory, they would do well to vacate the Indian territory under the illegal occupation and focus on rescuing an economy on life support, a polity muzzled by military dominance, and a human rights record stained by persecution. Perhaps once they find time away from exporting terrorism, harboring UN-proscribed terrorists, and bombing their own people. तर खैबर पख्तूनख्वामधल्या एका घटनेवरून भारताने पाकला फटकारल्यानंतर पाकिस्तानमधल्या एका नेत्याने सुद्धा पाकिस्तानवर टीका केली आहे। बलुचिस्तानमधल्या लोकांना जबरदस्ती गायब करून पकडून नेऊन गायब केलं जातंय असा आरोप जमियत उलेमा इस्लामचे प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनी केला आहे। याबाबत त्यांनी पाक लष्कर आणि पाकची गुप्तचर यंत्रणा ISIवर निशाणा साधलाय। त्यांनी काय नेमकं म्हटलंय पाहूयात। आज मुल्क में अमन व अमान नहीं है, इस मुल्क पर कोई हुक्मरानी नहीं, यहाँ दहशतगर्द आजाद है। जब चाहे वो पाकिस्तान के शहरियों को ज़बह कर दे। मुल्क की मईशत तबाह कर दी है। आइंदा सालों में भी मईशत की बेहतरी के कोई इशारात मौजूद नहीं है। अगर हुक्मरान कहते हैं कि हम तरक्की की तरफ जा रहे हैं, झूठ बोल रहे हैं, जिस तरह माजी में उन्होंने झूठ बोला। आज गरीब आदमी की कुव्वत खरीद जवाब दे चुकी है। बाजार में अपने बच्चों के लिए कुछ खरीद कर लाने के काबिल नहीं रहा। खुदकुशियां करने पर लोग मजबूर हो गए, बच्चों को फरोख्त करने पर मजबूर हुए, और ये कहता है पाकिस्तान तरक्की कर रहा है। आज अवाम बेदार हो चुके हैं, कौम में शऊर बेदार हो चुका है। अमन अमान इनके हाथों तबाह, मईशत इनके हाथों तबाह। आज आपको पता। बलुचिस्तानच्या नेत्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या एका वक्तव्याचं समर्थन केलंय। पाकव्याप्त काश्मीर आपसुकच भारताचा भाग बनेल, त्यासाठी कुठल्याही आक्रमक पाऊलाची गरज पडणार नाही असं राजनाथ सिंग बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये म्हणाले होते। पाकव्याप्त काश्मीरचे लोक पाकिस्तान सरकारमुळे त्रस्त आहेत, त्यांना भारतात यायचं आहे असे म्हणाले। तर बलुची नेत्यांनी भारताची बाजू उचलून धरली आहे। पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतात जाणं ही केवळ ऐतिहासिक गरज नाही, तर तिथल्या लोकांची गरज बनली आहे, कारण स्थानिक लोकांवर तिथलं सरकार अत्याचार करतं असं निवेदन रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान या संघटनेनं जारी केलं आहे। तर बलुचिस्तानला स्वातंत्र्य नेमकं का हवंय त्यामागचे काही कारण आपण बघूयात। भौगोलिकदृष्ट्या बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या क्षेत्रफळाच्या 44% आहे। बलुचिस्तान क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाकिस्तानमधलं सर्वात मोठं राज्य आहे। बलुच स्वतंत्र जातीय भाषिक समूह आहेत, त्यांची वेगळी ओळख आहे। नैसर्गिक संसाधनं आणि खनिजांनी समृद्ध असलेला हा सगळा प्रदेश आहे। पाकिस्तानच्या निर्मितीपूर्वी बलुचिस्तानकडून स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली होती। पाकिस्तानच्या खान ऑफ कलातने सर्वात आधी स्वातंत्र्य जाहीर केलं। खान ऑफ कलात बलुचिस्तानमधलं एक स्वतंत्र संस्थान होतं। पाकिस्तानमध्ये समाविष्ट होण्यास बलुचिस्तानचा विरोध होता। भारत पाक फाळणीनंतर 227 दिवस बलुचिस्तान स्वतंत्र होता। सुरुवातीला स्वतंत्र बलुचिस्तानला जिन्नांनी पाठिंबा दिला, पण जिन्नांनी पाकिस्तानच्या निर्मितीनंतर बलुचिस्तानला फसवलं। लष्करी बळाच्या जोरावर बलुचिस्तानला पाकिस्तानात समाविष्ट केलं। बलुच नेत्यांनी या बळजबरी विरोधात सशस्त्र संघर्ष सुरू केला, जो अजून सुरू आहे। आपण परत एकदा जाऊयात। निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर आता आपल्या सोबत आहेत। सतीश सर, खैबर पख्तूनख्वामध्ये जो प्रकार घडलाय, पाकिस्तानी सैन्यानं स्वतःच्या देशातल्या नागरिकांना मारून टाकलाय, यामध्ये काही महिला मुलांचा समावेश आहे, आणि बलुचिस्तानमध्ये सध्या जे घडतंय, दोन्ही घटनांकडे तुम्ही कसं बघता? नक्कीच आज सुद्धा जे आहे पाकिस्तानमध्ये प्रचंड इंटरनल टर्मॉइल आहे, प्रचंड प्रमाणामध्ये जे आहे अंतर्गत अशांतता आहे, आणि याच्यासाठी संपूर्णतः कारणीभूत पाकिस्तानचं लष्कर आहे आणि त्या पाकिस्तानच्या लष्कराला सपोर्ट देणारे सध्याचे राज्यकर्ते आहेत। बलुचिस्तानचाच विषय जर आपण त्या ठिकाणी काढत असू, तुम्ही राईटली पॉइंट आउट केलं,
ऐतिहासिकदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि ह्युमन राईट्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने वेळोवेळी बलुचिस्तानच्या जनतेवर त्या ठिकाणी अन्याय झालेला आहे. कलत किंगडमचं तुम्ही उदाहरण दिलं की जे फोर्सफुली ते त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये नसताना सुद्धा 1947ला बलुचिस्तान हा पाकिस्तानचा भाग नव्हता, पण बळजबरीने जे आहे त्यांना पाकिस्तानमध्ये सामील त्या ठिकाणी करण्यात आलं. 44% भूभाग आहे, प्रचंड प्रमाणामध्ये रिसोर्सेस आहेत, तरी सुद्धा पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांमध्ये बलुचिस्तानचे जे आहे अत्यंत निग्लिजिबल, अत्यंत तुरळक अशा प्रकारचं त्यांचं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन आहे. सामाजिक दृष्ट्या सुद्धा त्यांची वेगळी ओळख असताना त्यांना ती ओळख त्या ठिकाणी दिलेली नाही. आर्थिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांचा त्यांच्या संसाधनांवर डोळा असतो आणि एवढं सगळं असून प्रचंड प्रमाणामध्ये तिथे बेरोजगारी आहे, तिथे पॉवर्टी, गरिबी त्या ठिकाणी आहे. ही सगळी परिस्थिती या ठिकाणी आहे. तर दुसऱ्या बाजूला हे काय कमी होतं, आता या बलोच जनतेच्या बोकांडीवर चायना आणि अमेरिकेसारखे देश सुद्धा ते राज्यकर्ते त्या ठिकाणी बसवत आहेत. सीपीएसीच्या माध्यमातून, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या माध्यमातून बलुचिस्तानवर जे आहे एक प्रकारे कब्जा करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि आता डोनाल्ड ट्रम्प याच बलुचिस्तानमध्ये ऑइल, गॅस, त्याचबरोबर क्रिटिकल मिनरल्स हे घेण्याचा प्रयत्न करतोय. अन्याय प्रचंड प्रमाणामध्ये त्यांच्यावर होतोय. बरोबर, आणि त्यालाच प्रतिक्रिया म्हणून वेगवेगळ्या हल्ल्याच्या घटना सुद्धा बीएलए कडून घडतायत. सर धन्यवाद, खूप दोन्ही विषयांबद्दल खूप महत्वाची माहिती सोप्या शब्दात आमच्यापर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्यासाठी धन्यवाद. आणि यासह जे